आज हैदराबाद मुक्ती संग्राम दिन, वीरमरण पत्करणाऱ्या अनेक वीरांची गौरवगाथा गाणारा आणि सर्वांनाच नतमस्तक होण्यास भाग पाडणारा स्मरण दिन। या निमित्त या लढ्यावर टाकलेला एक दृष्टिक्षेप। भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला असला तरी हैदराबाद संस्थानाला मात्र स्वातंत्र्य मिळालं नव्हतं। मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातूर आणि उस्मानाबाद हे 8 जिल्हे हैदराबाद संस्थानातच होते। हैदराबाद मुक्ती संग्रामात मराठवाड्याचं मोठं योगदान आहे। इंग्रजांपासून भारताला मुक्ती मिळाली असली तरी मराठवाडा मात्र निजामाच्या गुलामगिरीत होता। निजामाच्या राज्यात सर्वसामान्य जनतेचा मोठा छळ होत होता। निजामानं आपलं स्वतंत्र अस्तित्व कसं ठेवता येईल याचे प्रयत्न सुरू केले होते, तर दुसरीकडे हैदराबाद मुक्ती संग्रामाचा लढा उभारण्यात येत होता। निजामाविरुद्ध लढा उभारण्यासाठी सगळ्यांनी मिळून जनतेला सोबत घेऊन उठाव केला। असहकार आंदोलन करण्यात आलं, वेळप्रसंगी सशस्त्र लढाही देण्यात आला आणि अखेर 13 महिने आणि 3 दिवस सशस्त्र संघर्ष करण्यात आल्यानंतर स्वातंत्र्य मिळालं। हैदराबाद राज्यात 17 सप्टेंबरला तिरंगा प्रथमच डौलानं फडकला। स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वानं आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राजनीतीमुळे ऑपरेशन पोरोचा निर्णय झाला आणि काळ रात्र संपून उषक काल झाला। मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याचेही या मुक्ती संग्रामात मोठं योगदान आहे। नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात असलेल्या कल्लाळी गावात तर 35 हुतात्मे झाले। त्या ठिकाणी असलेल्या अप्पाराव भगवंतराव नाईक या 32 वर्षाच्या तरुणानं आपल्या गडीवरील निजाम सरकारचा ध्वज काढून त्या ठिकाणी तिरंगा फडकावत रजाकारी अन्यायाविरुद्ध बंड पुकारलं होतं। मात्र 16 सप्टेंबर 1947 रोजी रजाकारांनी दरवाजा तोडून गडीत प्रवेश केला आणि अप्पाराव नाईक आणि त्यांच्या 34 सहकाऱ्यांना पकडलं आणि अमानुषपणे गोळीबार करून त्यांची हत्या केली होती। या घटनेचे साक्षीदार असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक भगवंतराव नाईक आजही ती घटना विसरलेले नाहीयेत। त्या आठवणी आजही त्यांच्या ताज्या आहेत। आजही तो प्रसंग आठवला की त्यांचे डोळे भरून येतात। अखेरला जयंत चौधरीनं मिलिटरी घोषवली आणि त्या ठिकाणी त्यांना संपविण्यात आलं। मग आम्ही कुठं गावी आलो आणि मग जगू शकलो नाहीपेक्षा आमचं जीणं अत्यंत अवघड झालं होतं। 17 सप्टेंबरला स्वातंत्र्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे। हैदराबाद मुक्ती संग्रामात ऑगस्ट 1947 ते सप्टेंबर 1948 या 13 महिन्याच्या कालावधीत हैदराबाद आणि मराठवाड्यात प्रखर आंदोलन करण्यात आलं। मराठवाड्यात अनेक खेड्यांमध्ये सामूहिक ध्वजवंदन करण्यात आलं। जवळपास 1.25 लाख शिंदी, ताड, मोह आणि सागाची झाडं तोडून जंगल सत्याग्रह करण्यात आला। 550 खेड्यांनी कर देण्याचं नाकारलं तर 270 खेड्यांनी लेवी देण्यास नकार दिला। 5,500 लोकांना अटक करण्यात आली होती। 723 पाटील, कुलकर्णी, 292 खेड्यातील सरकारी पंचांनी राजीनामे दिले होते। 287 वकिलांनी कोर्टावर बहिष्कार घातला होता। 4,500 विद्यार्थ्यांनी शाळा महाविद्यालयावर बहिष्कार घातला होता। 60 पाटील आणि कुलकर्ण्यांच्या दप्तराची होळी करण्यात आली। 23 धान्य गोदामं लुटून प्रजेला वाटण्यात आली। 35 ठिकाणी तारे तोडण्यात उपक्रम राबवून रूळ उखडण्यात आले होते। सरकारी वाहनं, रेल्वेचे डबे जाळण्यात आले। सरकारी इमारती, पूल, रेल्वे स्थानक, पोलीस ठाणे यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि ती जाळण्यात आली। त्याचबरोबर काही ठिकाणी बॉम्बस्फोटही घडविण्यात आले होते। हैदराबाद संस्थानातील आंदोलनकर्त्यांनी जवळपास 100 सीमावर्ती सशस्त्र कॅम्प उघडून निजाम सरकार विरोधात सशस्त्र लढा देऊन आव्हानच उभं केलं होतं। त्यामुळे शेवटी हैदराबाद संस्थान जनतेच्या रेट्यामुळे भारतात विलीन झालं। कॅमेरामन आशिष याबलेसह अभय गोळक जाईकर, साम मराठी, नांदेड।